आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पूर्णा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री 4 ठिकाणी चोरी. पूर्णा शहरातील महावीर नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत संतकृपा ज्वेलर्ससह 3 ठिकाणी चोरी करत एका ग्राहक सेवा केंद्रात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज दिनांक 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली. संतकृपा ज्वेलर्समधून सोन्या चांदीचा ऐवज तर 2 ग्राहक सेवा केंद्रातून रोकड लंपास करण्यात आली. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावीर नगरातील संतकृपा ज्वेलर्सचे मालक हनुमान काडपांडे यांच्या दुकानाची दोन्ही कुलुपे तोडून चोरट्यांनी पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास दुकानात प्रवेश केल्याचे CCTV फुटेजवरून समोर आले आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर कुलुपे तुटलेल्या अवस्थेत आढळल्याने काडपांडे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पाहणी दरम्यान सोन्या चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच DYSP कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्याचा शोधासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान ज्वेलर्सपासून काही अंतरावर असलेल्या शिवा मल्टी सर्व्हिसेस ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडून गल्ल्यातील अंदाजे 2,900 ते 3,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले. कर्मचारी सकाळी 9च्या सुमारास दुकानात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. विशाल सावंत यांनी याबाबत माहिती दिली. यात परिसरातील प्लॅटिनियम ग्राहक सेवा केंद्रालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. शिवदीप बापूअप्पा मेंढकुंडले यांच्या माहितीनुसार नोटा व चिल्लरसह अंदाजे 10,000 रुपयांची रोकड चोरीला गेली. सकाळी दुकानासमोरील साफसफाईसाठी आल्यानंतर दोन्ही बाजूंचे कुलुपे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दुकानातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. खडी ग्रामपंचायतच्या ढसाळ कारभारामुळे गावकरी त्रस्त. गंगाखेड तालुक्यातील खडी येथे 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा बोगस पद्धतीने खर्च केल्याने विकासाचे कामाचे 12 वाजले आहे. मागच्या अनेक वर्षापासून खडी गावातील मागासवर्गीय लोक वारंवार मागणी करूनही हेतुपुरस्सर व राजकारण करत गरीब लोकांना वेठीस धरण्याचे काम ग्रामपंचायत कार्यालय खडी येथील सरपंच यांच्याकडून केले जात आहे. रस्ता व नाली नसल्याने नागरिकांच्या दारात पाऊस व सांडपाण्याचे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावातील गावकरी सातत्याने आजारी पडण्याच्या घटना घडत आहे. अशातच या रस्त्या व नाली नसल्याने कहार भोई समाजाची युवती मृत्युमुखी पडली असता रस्त्यावर साडे टाकून मार्ग काढावा लागल्याची घटना खडी गावात घडली. सोशल मीडियाचा कमी वापर करून पुस्तकाकडे वळले पाहिजे, जंगले यांचे प्रतिपादन. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या विचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्यामुळे त्यांच्या विचाराची चळवळ आपल्याला चालवण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी TV सिरियलमधील प्रस्थापित विचार आपण ओळखले पाहिजे. त्यामुळे सोशल मीडियापासून सावधान राहत आज परिस्थितीला सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कामे करत असताना सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे असे मनापासून वाटते. असे मनोगत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी जिल्हाध्यक्ष विलास जंगले यांनी आपल्या निवासस्थानी आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष राजेश सातसमुद्रे यांची उपस्थिती होती. यावेळी सूर्यमाला मोती पावडे, प्रकाश शिंगाडे, आनंद शिंदे, राहुल गायकवाड, सखाराम पंडित, संतोष कांबळे यांची उपस्थिती होती. संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत 88 प्रस्तावांना मंजुरी. पूर्णा तहसील कार्यालयात आज दिनांक 20 ऑगस्ट गुरुवार रोजी संजय गांधी निराधार योजना अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रकरणाबाबत समिती बैठक घेण्यात आली.
समितीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान मागील बैठकीतील प्रकरणाचा आढावा घेण्यात आला। मागील बैठकीतून एकूण 630 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली होती। यावेळी 88 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। बैठकीत पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या निराधार योजनेचा लाभ मिळावा, प्रलंबित प्रकरणाची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी, तसेच लाभार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी समितीचे पदाधिकारी व सदस्य, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते। उपस्थित सदस्यांनी विविध विषयावर आपले मते मांडून लाभार्थ्यांच्या प्रश्नाबाबत आवश्यक सूचना केल्या। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदाराचे विविध मागण्यांसाठी आंदोलन। परभणी जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने 8 दिनांक 20 ऑगस्ट गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले। प्रमुख मागण्या: पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची अट शिथिल करून थेट पदोन्नती द्यावी, त्याचे आर्थिक लाभ मिळावेत, सेवेत असलेल्या अंमलदाराप्रमाणे सेवानिवृत्तीही नाही, सर्व आरोग्य सुविधा लागू करण्यात याव्यात, सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र पोलीस मतदारसंघ स्थापन करून त्यांना योग्य प्रतिनिधित्व द्यावे, संस्थेच्या कामकाजासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यासाठी 10% आरक्षण मंजूर करण्यात यावे, सेवेतील व सेवानिवृत्त अंमलदारांच्या पाल्यांना पोलीस बॉयज प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। हे आंदोलन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्थेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कोटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परभणी मानवत रस्त्यावर कार दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू। मानवत शहरातील अंधारवड मारुती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मानवत परभणी रस्त्यावर स्विफ्ट कार आणि दुचाकीच्या समोरासमोर अपघात झाल्याची घटना 8 दिनांक 20 ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली। या अपघातात दुचाकीवरील एका जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे। या अपघातात कार विरुद्ध दिशेने आल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। मानवत शहरातील राष्ट्रीय महामार्ग 61 वर मानवत परभणी रस्त्यावरून MH14KQ 2996 ही स्विफ्ट डिझायर कार परभणीकडून मानवतकडे येत होती, तर मानवत तालुक्यातील रुडी येथील भगवान नाना निरवड आणि यशवंत मुळे हे दोघे MH22L2565 या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून आपल्या गावी रुडीकडे जात होते। दुचाकी राष्ट्रीय महामार्गवरील आधारवड मारुती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आली असता समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने विरुद्ध दिशेने येत दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात भगवान नाना निरवड वय 60 वर्ष व यशवंत मुळे वय 43 हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। यावेळी डॉक्टरांनी दोघांना तपासले असता यशवंत मुळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली, तर भगवान निरवड हे गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार दीपक बेंडे, चालक अविनाश डंबाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। या दुर्दैवी घटनेमुळे रुडी गावावर शोककळा पसरली आहे। कुटुंबातील संवाद व्याख्यानास विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा प्रतिसाद। घरातील मुले आई वडिलांचा आरसा असतात, त्यामुळे आनंददायी पालकत्वासाठी जबाबदारीने वागावे। कुटुंबात एक वाक्यताच असावी। कुटुंबातील सकारात्मक संवादातून नात्यांची वीण घट्ट करायला हवी। आपण मुलांचे पालक आहोत, मालक नाही, ही जाणीव प्रत्येक पालकांना असावी, असा संदेश
कुटुंबातील संवाद मनोरंजनात्मक व्याख्यान नाट्याविष्कारातून साकार ग्रुपच्या सदस्यांनी दिला. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने श्री रामजी भांगड्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित साकार ग्रुप औरंगाबाद प्रस्तुत कुटुंबातील संवाद मनोरंजनात्मक व्याख्यान नाट्यविष्कारसह नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहात 3 सत्रात उत्साहात संपन्न झाले. साकार ग्रुपचे वैशाली आवलगावकर, डॉक्टर रुपाली अष्टपुत्रे, अर्चना ढोबे, लीना वैद्य, रागिनी कोठेकर, अनिता सपकाळ, औरंगाबादकर यांनी सकाळ सत्रात इयत्ता 5वी ते 7वीतील विद्यार्थ्यांसाठी आहार, व्यायाम आणि खेळ या विषयावर, इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मैत्री, प्रेम आणि आकर्षण या विषयावर, तर पालक शिक्षकासाठी दुपार सत्रात कुटुंबातील संवाद या विषयावर सादर केलेल्या मनोरंजनात्मक व्याख्यान नाट्यविष्कारासह विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया होते. तर या ठिकाणी व्यासपीठावर कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, राजेश गुप्ता, महिला मंडळाच्या सचिव ललिता गिल्डा, कार्यक्रमाच्या संयोजक मुख्याध्यापक निशा पाटील, किरण देशपांडे, सुभाष बिराजदार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांचा वाढदिवस साजरा. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सेलू तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 20 ऑगस्ट गुरुवार रोजी शासकीय विश्रामगृह सेलू येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कांचन कोरडे, मोहम्मद इलियासभाई नवाब, पूनमचंद खोना, निसार पठाण, संजय मुंडे, मोहसिन मामू, सतीश आकात, गणेश सवणे, दीपक जडे, नीलकंठ पवार, पठाण असगर खान, रेवणप्पा साडेगावकर, डॉक्टर विलास मोरे, राहुल खपले, जावेद कुरेशी, शिवाजी शिंदे, नीरज लोया, संदीप वरकड, संतोष खराडे, विजय चौधरी, सुनील गायकवाड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.